तर यूट्यूबवर मी रिसेंटली एक लेक्चर बघत होतो, तर त्या लेक्चरचं नावच आहे लास्ट लेक्चर आणि त्याच्यावर न्यूयॉर्क बेस्ट सेलर बुक पण आहे सेम नावानं, द लास्ट लेक्चर म्हणून. तर असं का म्हणजे लास्ट लेक्चर का म्हणलेलं आहे, तर जे प्रोफेसर ते लेक्चर दिले रँडी पॉश म्हणून नाव आहे त्यांचं, तर त्यांना इनक्युरेबल डिसीज झालेला असतो, म्हणजे पॅनक्रियाटिक कॅन्सर त्यावेळेस क्युअर होऊ शकत नव्हतं आणि पुढल्या 1 ते 1.5 महिन्यात त्यांची डेथ होणार आहे. तर या लेक्चरमध्ये त्यांनी असे काही लाईफ टाईम लेसन दिलेले. कॉलेज अथॉरिटी त्यांना म्हणले की तुम्ही शेवटचं एक लेक्चर द्या, मुलांना लाईफ टाईम ॲडवाइसेस तुमचे काय असतील ते द्या तुम्ही. तर ह्यातली एक स्टोरी आहे, त्या लेक्चरमधलीच ही एक स्टोरी आहे. आपले जे प्रोफेसर आहेत रँडी पॉश, त्यांना फुटबॉल खेळायला खूप आवडायचं आणि काय होतं मग एका दिवशी प्रॅक्टिस चालू असते असेल, ती सेम मिस्टेक परत करत असते आणि ते परत मग कोच त्यांच्या यायचे, त्यांना रागवायचे, डबल पुन्हा ते सेम मिस्टेक करायचे, डबल त्यांच्या कोच यायचे त्यांना रागवायचे, डबल ते सेम मिस्टेक रिपीट करायचे, डबल त्यांचे कोच यायचे त्यांना रागवायचे. मग काय होतं एक असिस्टंट कोच असते तर ते त्या रँडी पॉशपर्यंत पशी येतात आणि त्यांना म्हणतात की म्हणजे कोच तुझ्यावर जरा जास्तच रागवत नाहीत का, तुला वाईट वाटा नाही घ्यायचं. हां, ते म्हणते खूप वाईट वाटायला, म्हणजे असं नाही रागवायला पाहिजे त्यांनी. ते असिस्टंट कोच त्याला म्हणते तू चुकीचा विचार करायला असं, ते तुझ्यावर रागवतात याचा अर्थ त्यांना वाटतं की तू इम्प्रूव्ह करावं, त्यांना तुझ्याकडून अपेक्षा आहेत आणि ज्यावेळेस ते तुला रागवायचं बंद करतील त्याचा अर्थ काय आहे, ही गिव्ह अप ऑन यू. त्यांना तुझ्याकडून अपेक्षा नाहीत आणि ही डझंट वॉन्ट यू टू इम्प्रूव्ह. सेम आपल्या आयुष्यात पण असे बरेच लोक असतात की जे आपल्याला नेहमी आपल्या चुका सांगतात आणि आपल्याला बऱ्याच वेळा त्यांचा राग पण येतो, पण इट इज प्रिव्हिलेज टू हॅव सच पीपल. चांगली गोष्ट आहे, कारण कुणी ना कुणी आहे जे सांगते की ज्यांना वाटते की आपण इम्प्रूव्ह करावं. अशा गोष्टीला निगेटिव्हला न घेता पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे की कोणीतरी आहे सांगणार.